नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी राज पठारे तुमच्या आजच्या व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत करतो. तर आज आपण सराव संच 1.4 बघणार आहोत. तर त्यापूर्वी मी सराव संच 1.1 आणि 1.3 या सराव संचावरती व्हिडिओ बनवलेला आहे. तर ते तुम्ही जर बघितला नसेल तर तर तुम्ही बघून घ्या. तर मी त्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देतो. तर तुम्ही जाऊन तो व्हिडिओ बघून घ्या, तर तुम्हाला सराव संच 1.4 समजेल. पहिले ते व्हिडिओ बघून घ्या. एकदम बेसिक पासून व्हिडिओ मी चालू केलेले आहे. एकदम बेसिक पासून व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे. तर तुम्ही तो व्हिडिओ बघून घ्या. तर चला सुरू करूया आजचा सराव संच 1.4. तर प्रश्न क्रमांक 3 बघू. तर प्रश्न क्रमांक 3 काय? 27 भागिले x प्लस x मायनस 2 प्लस 31 भागिले x प्लस 3 बरोबर 85. इकडं 31 भागिले x मायनस 2 प्लस 27 भागिले x मायनस 3 बरोबर 89. आता हे गणित थोडं डिफरंट आहे, म्हणजे थोडं चेंज आहे. आपण स्टार्टिंगचं गणित घेतलं, त्याला x होता खाली छेदला, नंतर x मायनस y आणि x प्लस y होतं. आता यानंतर आपल्याला समीकरणाचा x च्या नंतर डिजिट दिलेलं आहे. त्यानंतर आपण काय करणार? आपण घाबरायचं नाही, आपण प्रोसेस बदलायची नाही, टेन्शन घ्यायचं नाही. आपली काय प्रोसेस आहे त्या प्रोसेसवर आपली पहिली पायरी काय आपल्या प्रोसेसची? आपण आपण 1 भागिले x मायनस 2 ला आपण काय मानणार? a मानणार. चलांची आदला बदल करायची. मग 1 भागिले x प्लस 3 याला आपण काय मानणार? याला मानणार आपण b. याला मानणार आपण b. मग समीकरण तयार करायचं. आपण या समीकरण रेषीय समीकरण तयार करायचं आपल्याला. या समीकरणाला आपल्याला सामान्य रूपामध्ये आणायचंय. तर बघा आता काय होईल? 27a प्लस 31b बरोबर 85. इकडं 31a नंतर प्लस 27b नंतर 89. समीकरण नंबर 1, समीकरण नंबर 2. आता आपलं समीकरण हे सामान्य रूपामध्ये आलं. आता काय करायचंय? त्या समीकरणाला नीट एकदम कॉन्सन्ट्रेशन करून बघा. तर समीकरणचं कसं आहे? आता इकडचा b चा माणूस खालच्या समीकरणामध्ये a ला आलेला आहे. आलेला आहे का? a चा सहगुणक. नंतर इकडे 27 आपल्या a चा सहगुणक, a चा जो माणूस आहे तो या समीकरणामध्ये b ला गेलेला आहे. इकडचा b चा a ला, a चा b ला गेलेले आहे. आलटापलट झाले, माणसं इकडे तिकडे गेलेले ना. आता काय करायचं? हे सूत्र वापरायचं. बे व बे. मी तुम्हाला स्टार्टिंग सराव संच 1.1 मध्ये सांगितलेलं आहे. बे व बे आपलं 7वं गणित होतं सराव संच 1.1 मध्ये, ते तुम्हाला शिकवलेलं आहे. सेम त्याच्याच प्रोसेसने आपल्याला हे गणित सोडवायचंय. तर काहीच नाही करायचं. आता सूत्र आपल्याला काय सांगतं? बेरीज करा. सूत्र सांगतं बेरीज करा, तर करा. 27a आणि 31a 58a प्लस 58b बरोबर 85 आणि 89 काय होणार? 9 5 14 हात गेला 1 8 आणि 1 16 ने 17 174. आता या समीकरणाला या आपण जे समीकरण तयार केलं याला 58 ने निषेध भाग जातो. 58 ने याला संक्षिप्त रूप जातं. जात असं देऊन टाका, टेन्शन घ्यायचं. जाताना देऊन टाकायचं, नसून जात नाही द्यायचा. याला आपण भाग जातो, तर मग लिहू समीकरणाला 58 ने भागून. तर 58 ने भागितल्यावर आपलं समीकरण काय तयार होणार आहे? a प्लस b बरोबर 58 ने 74 ला भाग जातो का? जातो. 3 ने जातो. आपल्याला करून बघू. 58 गुणिले 3 174 भाग जातो म्हणून देऊन टाकायचा. माझा इथं काय येईल? 3. मी याला म्हणायचं समीकरण नंबर 3. आपलं समीकरण नंबर 3 तयार झालं. नंतर आपल्याला काय करायचं? या दोन समीकरणांची वजाबाकी करायची. तर करू. आपल्याला ह्या दोन समीकरणांची आपल्याला वजाबाकी करणे. तर लिहू. आपण समीकरण 2 मधून 1 वजा करू, कारण इथं मोठी संख्या आहे. मग 2 मधून आपण 1 वजा करू. तर बघा 31a प्लस 27b बरोबर 89. याच्यातून आपल्याला काय मायनस करायचंय? 27a प्लस 31b बरोबर 85. आपल्याला याच्यातून हे मायनस करायचंय. तर करू. आता आपण सर्वप्रथम पहिली गोष्ट, आपण वजाबाकी करताना खालच्या समीकरणाचे चिन्ह बदलणार आहे. तर ते बघा, इथं प्लस आहे मायनस होईल, इथं प्लस आहे मायनस होईल, इथं प्लस आहे मायनस होईल. मग 31 मग a मधून 27, 31a मधून 27 गेले, किती उरले? 4a. इथं प्लस मायनस मायनस 27, इथं काय येईल? 4b. 27b मधून 31b जाणार आहे की नाही? मग 31b मधून 27b काढायचे. मोठ्या संख्येचे चिन्ह मायनस आहे, ते आपण दिलं. मग बरोबर 89 85 गेले, उरले 4. समीकरण नंबर 4.
आता समीकरणाकडे नीट बघायचं, जर समीकरणाला भाग जात असेल, समीकरणाला संक्षिप्त रूप जात असेल तर देऊन टाकायचं. मग कशाने संक्षिप्त रूप जातं, तर सगळीकडे 4 4 आहे. आता या समीकरणात 4 ने संक्षिप्त रूप जातं, देऊन टाकायचं. समीकरणाला 4 ने भागून, 4 ने भागितलं काय समीकरण तयार होईल आपलं, 4 4 1 4 म्हणजे a - b बरोबर 1. समीकरण नंबर 4. आपण याच कन्वर्टाच्या मध्ये केलं म्हणजे समीकरण नंबर 4च म्हणू. आता जे काय करायचं आपल्याला समीकरण 3 आणि 4 मध्ये करायचे. तर यानंतर आपल्याला समीकरण 3 आणि 4 मध्ये करायचं, आपल्याला समीकरण 3 आणि 4 मध्ये करायचे. तर आपलं बेरीज झाली, बे झालं, व झालं, आता करायला बे. मग या समीकरणाचे आपलं सूत्र काय सांगतंय, या समीकरणाची मी बेरीज करा. सूत्र सांगाल तेच करायचं, जसं आपल्या घरचे सांगतात तेच करायचं, बाकीचं काही करायचं नाही, आपल्या मनात काही करायचं नाही करायचं. सूत्र जे सांगतात तेच करायचं. सूत्र सांगतं बेरीज करा, तर बेरीज करा. a 2 a झालं, 1 a 1 a 2 2 a. इकडं प्लस मायनस आता बी कट होणार आहे, कारण सारखं आहे, अट काय आहे, इकडं साईडचे चिन्ह त्यांचे भिन्न पाहिजे, भिन्न आहे. मग बरोबर चिन्ह आपल्या जागेवर, 3 आणि 4 ए भाऊ तो आपल्या जागेवर थांबतो, 2 मिनिटात किंमत काढून राहिलो. 2 इकडे गुणिले या साईडला त्यांनी भागले झाले, ए बरोबर बे 2 4 ए बरोबर 2. आपली ए ची किंमत आली 2. आता आपल्याला बी ची किंमत काढायची, तर बी ची किंमत काढण्यासाठी आपल्या समीकरण ए ची किंमत आपल्या कोणत्या पण समीकरणामध्ये ठेवणे. तर आपण कोणत्या समीकरणामध्ये ठेवायचं, 3 मध्ये ठेवायची. मग ए बरोबर 2 ही किंमत समीकरण 3 मध्ये ठेवू. समीकरण 3 मध्ये ठेव. 3 काय लिहून घ्यायचं, 3 आहे ए प्लस बी बरोबर 3. हे आपलं समीकरण नंबर 3 आहे. आता काहीच नाही, काय दिसेल इथं ए दिसेल, तिथं फक्त 2 ठेवायचं. ए इथं आहे, इथं आहे, इथं आहे. मग इथं काय ठेवणार आपण 2, याच्या जागेवर 2 प्लस बी बरोबर 3. मग बी ची किंमत काढायची, बी आपल्या जागेवर थांबन, 3 आपल्या जागेवर थांबन. ए बी ला 2 ला बाबा तू इकडे जाय, आता इकडे प्लस या साईडला तरी मायनस होईल. मग बी इज इक्वल टू 1. 3 मधून 2 गेले 1. मग आपल्याला बी ची किंमत भेटली 1. तर आपल्याला ए आणि बी ची किंमत भेटली. आपल्याला ए आणि बी ची किंमत भेटून काय फायदा आहे का नाही, आपल्याला कायची किंमत काढायची, आपल्याला एक्स आणि वाय ची किंमत काढायची. तर बघा ते कसं, आता बघा इथं लिहायचं किंतु परंतु आला म्हणजे घाबरायचं नाही. परंतु आपण काय मानलं होतं, 1/x - 2 ला आपण ए मानलं होतं. इकडं 1/x+3 ला आपण बी मानलं होतं. तर बघा आता 1/x - 2 बरोबर ए ची किंमत आहे 2. खाली काहीच नाही, खाली छेद नाही म्हणून 1 घ्यायचा. मग यांचा तिरकस गुणाकार करायचा. तर बघा आता x-2 गुणिले 2 म्हणजे तर 2 कंसात x-2 बरोबर 1 1 1. आता त्याच्यानंतर याचं करायचं, यांचा पण तिरकस गुणाकार करायचा आपल्याला. 1/x+3 बरोबर आपली बी ची किंमत आहे 1. मग 1/1 यांचा तिरकस गुणाकार करायचा. बघा यांचा तिरकस कसा, तर 1 गुणिले x+3 बरोबर 1 1 1. आता यांची हे सोडवायचं, तर बघा कसं, यांचा आपण तिरकस गुणाकार करून घेतला. आता याच्या पुढे एकच सोडवायचं, तर बघा कसं. आता काय करणार आहे, 2 कंसाच्या बाहेर या समीकरणाला 2 ने गुणून घ्यायचं. मग काय येईल, 2 गुणिले x 2x मायनस 2 गुणिले 2 4 बरोबर 1. इकडं नाही बरोबर 1. आता कसं, मग 2x आपल्याला x ची किंमत काढायची, 2x भाऊ तो आपल्या जागेवर थांब बरोबर, चिन्ह पण आपल्या जागेवर, 1 पण आपल्या जागेवर. हलवायचं कोणाला, इकडून तिकडे पाठवायचं कोणाला, 4 ला पाठवायचंय. इकडं प्लस आहे, या साईडला त्यांनी मायनस होणार. इकडं मायनस आहे, इकडे त्यांनी प्लस होणार 4. मग 2x बरोबर 5. आपल्याला किंमत काढायची x ची, x बाबा तो आपल्या जागेवर थांब, 5 पण आपल्या जागेवर, 2 इकडे काय आहे, गुणाकार स्वरूपात आहे, इकडे त्यांनी भागाकार स्वरूपात होईल. ही जी मी प्रोसेस केली, 2 या साईडला पाठवलं बरोबर, चिन्ह तिकडे पाठवलं, या प्रोसेसला काय म्हणतात, तर या प्रोसेसला म्हणतात पक्षांतर. इथं या प्रोसेसला म्हणतात पक्षांतर. हे लक्षात ठेवा, पक्षांतर. कोणी पण विचारलं सांगता आलं पाहिजे. कोणत्या क्लासला आहे तुम्ही, अश्विनी बनकर मॅथ फंडा, एवढं तर आलं पाहिजे. याच्यानंतर आपण याची किंमत काढू. तर बघा, तर या समीकरणाला एक ने या समीकरणाला गुणून घेतलंय, तर काय येईल उत्तर, तेच येईल. x+3 बरोबर 1.
x ची किंमत काढायची, x भाऊ आपल्या जागेवर थांब, बरोबर चिन्ह आपल्या जागेवर, एक आपल्या जागेवर. आता 3 ला म्हणा इकडे तो काहीच काम नाही, तिकडे जा, इकडे प्लस इकडे मायनस होईल, मग इकडे मायनस, मग x बरोबर एकातून 3 जाणार आहे का? यार लहान पोरग सांगा एकातून 3 जाईन का नाही जाणार, मग तिनातून एक काढायचा, तिनातून एक काढला, उत्तर 2. आणि मोठ्या संख्येत चिन्ह कोणतं आहे तर हे मायनस, मग इथं मायनस देऊन टाकायचं, मग x बरोबर -2. तर गणित कसं होतं कमेंट मध्ये नक्की सांगा, सोपं होतं का अवघड होतं मला पण कळू द्या.